सविते, येऊन राहिली ना तू आज? कशासाठी आई? बबिताचा बड्डे आहे ना. तिचा बड्डे सेलिब्रेट नाही करत तर मी काय करू येऊन? त्याच्यापेक्षा नंतर कधीतरी चक्कर मारी. अव यावेळेस मनवून राहिलो ना तिचा बड्डे. पहिले केक कापणं आहे, मग संध्याकाळी मिरचीची भाजी आणि भाकरी आहे. हाव काय व? पहिल्यांदा तर तिचा बड्डे मनवून राहिलो. ये ना तू. आई, तू मला पहिले सांगती, मी काही करून आली असती. त्या हागऱ्याच्या बापाशी भांडा लागलं असतं तर भांडली असती, पण आली असती. काल रात्रीच ठरलं व. मग पहिले कसं सांगू तुले? विचारून काय म्हणतात तर घरचे. तो तर स्वतः बी नाही येईन आणि मलाही नाही येऊ देईन. म्हणून चुपचाप घरी बस. जाऊ दे, व्हिडिओ कॉल करजो मला जा केक कापतील. काय चांगलं बोलून हा म्हणतात काय तर. तिचा बड्डे पहिल्यांदाच करून राहिलो आणि त्याच्यात तू बी नाही येशील. ते म्हणते सविताताई नाही आली तर मी केक बी नाही कापणार. ते काय पागल झाली काय व? हट्ट धरून बसली. बरं पाय तुम्ही काय म्हणतात तर. ठीक आहे, ठेवतो मग. हाव ठीक आहे. हे बबिता बी ना अलगच जिद करून बसली. आता हा हागऱ्याचा बाप हाव म्हणते की नाही काय माहीत. आणि याले न सांगता गेली तर माझ्याजवळ पैसे बी नाही. आणि बड्डेसाठी चालली तर काही ना काही तर घेऊनच जा लागेल. कशी जाऊ काय? सविते, काय झालं? हागऱ्याचे पप्पा, आज माझ्या बहीणचा वाढदिवस आहे आणि तिचा वाढदिवस आज पहिल्यांदाच मनवणार आहे. आज माझ्या सालीचा वाढदिवस आहे. हागऱ्याचे पप्पा, बबितानं जिद पकडली की मी नाही गेली तर ते केक नाही कापणार. तर तुम्ही मला एक काम करा, मला काही पैसे द्या, मी भाड्यानं चालली जाईन आणि अजून 2-3 हजार द्या. मी तिला काही गिफ्ट बी घेऊन घेईन तेवढ्या जाता जाता रस्त्यानं. तू भाड्यानं कशाला जाशील? आपण दोघं जाऊ ना बबिताच्या वाढदिवसाले. खरंच काय? हा, एक काम कर, आपण आता निघू. तू अंगतोंड तुई आणि तयारी कर. उद्या सकाळी लवकर वापिसही चाललो इवन. आणि हा फोन दे माझं, जाय वय लवकर तयारी कर. आज माझ्या सालीचा वाढदिवस आहे. सवितापेक्षा तू बबिता चांगली दिसते. ओ माझ्या साली आधी घरवाली येऊन राहिलं वाढदिवसाले. सालीचा वाढदिवस आहे तर काही चांगलं गिफ्ट नाही आले पाहिजे. असं काय देऊ की साली खुश होऊन जाईल? फोनलेच विचारतो, साली को ऐसा कौन सा गिफ्ट दे जिससे साली खुश हो जाए. अगर आप अपनी साली को iPhone 16 Pro Max लेटेस्ट गिफ्ट करेंगे तो आपकी साली डेफिनेटली 100% खुश हो जाएगी. आईफोन देने के लिए पैसे नहीं है. तुम्हारी बीवी है, बायको है म्हणूनच साली है कि नहीं. तो फिर एक काम करो, अपनी बीवी की सोने की ज्वेलरी बेचकर उससे आईफोन खरीद कर साली को गिफ्ट करो. उससे साली 100% खुश हो जाएगी. बरोबर आहे. एक काम करतो, हे आंघोळीला जायला तोपर्यंत तिचा तो सोन्याचा हार घेतो, तो विकतो आणि त्याचा आयफोन आणतो आणि सालीला गिफ्ट करतो. चला, झाली माही तयारी. कुठे चालले रे? माया सासरी चाललो. ते माया बहीणचा वाढदिवस आहे म्हणून चाललो. तुझ्या बहीणचा वाढदिवस आहे तर काय तू कापून राहिली का केक? मी कशाला कापू केक? तिचा बड्डे आहे तर तेच कापीन. काय बा उठली सुटली की चालली मायच्या घरी? लटकोली परस की चालली? आज माय बिमार आहे, उद्या बहीणचा वाढदिवस आहे, परवा आजी मेली. उठली सुटली की चालली लेकाची. पाव जायच्या टाईमला कशा बोलतात तर मग म्हणता तू भांडत. सांगा तुमच्या मायला जरा सक. काही जायची गरज नाही, चुपचाप घरी बसा. तिकडे माई बहीण माई वाट पाहत असेल आणि इकडे हे बाई मला जाऊन नाही देऊ राहिली. तू काय बोलून राहिली बाई? तिच्या बहीणचा वाढदिवस पहिल्यांदा करून राहिले. लहानपणीपासून केला असता तर आम्ही कशाला गेलो असतो. तू बिन लयच आहेस. बरं जाय, फक्त लवकर ये जा. सकाळी येऊ आता आम्ही 7:30 वाजता. उद्या 7:30 वाजता? ते काही नाही, संध्याकाळी केक कापणं झालं की 8 वाजताच्या पहिले घरी ये. 8 वाजता? 8 वाजता तर पंक्ता बसतील गावातल्या लोकांच्या आणि 10-11 वाजता केक कापतील. मग याले तर 11 आणि 12 वाजतील. आणि रात्री येताना आम्हाला चोराईनं लुटलं गिटलं तर मग काय करू? मग जाऊ दे बापा, सकाळीच ये जो. फक्त सकाळी 6 वाजता ये जो, ते म्हैस पा लागीन ना. आई बाबा कुठे चालले हो नवीन कपडे घालून? मामाच्या घरी. कशाला चालले मामाच्या घरी? हागऱ्या, तुझ्या मावशीचा वाढदिवस आहे आज म्हणून चाललो. आई मी बी येतो मावशीच्या वाढदिवसाले. हागऱ्या, तू शाळा आहे ना, तू घरी थांब. आई मला बी यायचं आहे, मी बी येतो. तुला सांगून राहिली ना शाळा आहे म्हणून. चुपचाप घरी राहून अभ्यास कर. आई मी येतो. एकदा सांगेल समजत नाही का रे? शांतपणा करू का जास्त? एक दिन कानाखाली बघू. बरं जाता ना तुम्ही, जा मग. जा वापस येसान ना तर तुम्हाला गावात गर्दी दिसेन आणि तुम्ही त्या गर्दीच्या पुढे जाऊन पाहिसान ना तर तुम्हाला मी दिसेन जहर खाऊन पडेल. बाबू असं नसतात बोलत रे, असं नको बोलू ना. चाल तू बी चाल. काय होऊन राहिलं येऊ देन त्याला बी. एका रात्रीची तर गोष्ट आहे सविते. तू बी काय व जसा जसा मोठा होऊन राहिला तसा तसा आटून राहिला हा मूर्ख वानाचा पोरगा. हे मस्त केलं तुम्ही तिघं बी आले. बबिताचा वाढदिवस पहिल्यांदाच करून राहिलो. चांगलं वाटते सगळे आले की. हाव ना. कुठे आहे आमची साली? दिसून नाही राहिली किती वेळची. बोलावा ना. हाव बोलावतो ना. बबिता, बबिता
ये बरं इकडे, पाय बरं कोण आलं तर. काय सकाळपासून फोन पाहू राहिली, येतच आहे, पाय ना कोण आलं. अरे जीजू तुम्ही कधी आले तुम्ही? आम्हाला माहीत पडलं बा की तेव्हा वाढदिवस आहे, मोठा भंडारा आहे, म्हणून आलो आम्ही वाढदिवसाले. हाव काय, सांगा जीजू काय घेता, चहा की शरबत? आता नाही घेत मी काहीच. आता डायरेक्ट संध्याकाळी मस्त मिरचीची भाजी आणि भाकरच खातो. आता काहीच नाही पाहिजे. बरं बरं, घरी सगळ्याची तब्येत चांगली आहे जीजू, तुमच्या आई बाबाची? सगळ्याची तब्येत चांगली आहे. तुझी चांगली आहे? हा, ते मी म्हणली जीजू. काय जीजू सोबतच बोलून राहिली, आमच्यासोबत बोलतं की नाही? पहिलं आमच्यासोबत तर बोल, मग बोलत बस जीजू सोबत. अव ताई, तुझ्यासोबत तर रोजच बोलतो मी फोनवर. आता जिजाजी एवढ्या दिवसात आले, त्याच्यासोबत तर बोलू दे. किती जीव आहे सालीचा मायात. जीजू आपण दोघं कॅफेत जाऊ पार्टी करायला. काहून नाही जाऊ ना, चाल ना. आता चालतं काय? चला ना मग. काय आली त्यापासून जीजू सोबतच बोलून राहिली, आमच्याकडे पाहून बी नाही राहिली. ते आत्ताच तर आलो मी, थकले ते जीजू, आराम करायचा आहे ते इले. मी काही थकलो नाही, मला काही आराम नाही करायला लागत. आराम नाही करत म्हणतात ताई जीजू. चालता का मग कॅफेत जीजू? आता रात होऊन राहिली, कॅफे विफे सगळे बंद असतात आता, काही जाणे लागत. दीदी कॅफे एवढ्या लवकर बंद नसतात होत, त्याला रात्रीचे 10-12 वाजेत लोक चालू असतात. आता तुम्ही मिरचीची भाजी आणि भाकर खासान की त्या कॅफेत जाऊन खासान? काही कुठे जाणे लागत, चुपचाप घरी बसा. ते काही नाही जीजू, तुम्ही तुमची कार काढा, आपण जाऊ कॅफेत. बबिता, मी कार तर तयार आहे किती वेळची. तू तयार आहेस काय? मी तर तयारच आहे, तुम्ही काढाच तुमची कार. पाय आई ही कशी ऐकून नाही राहिली. आता रात्री कॅफे जातो म्हणते, आता ही मिरचीची भाजी खातीन की त्या कॅफेत जाऊन खातीन? बबिता, काही जाणे लागत कोणाला कुठे, चुपचाप घरी बस, मिरचीची भाजी आणि भाकर खाय आणि तू केक काप. तुम्ही कुठे चालले? अव त्या गावाच्या बाजूला तू बाजार नाही भरत काय, तठी चाललो. कशाला चालले तठी? अव तिकडे ते शांतारामचे दोस्त मित्र आहे, तो म्हणे की तू चालला बा तुझ्या सासरवाडीत, तर माझ्या मित्राला फोन लावजो, माझ्या बोलणं करून देजो. त्याच्या फोनमधून त्याच्या मित्राचा नंबर डिलीटच झाले. फोन कधी आलता त्याचा? कार चालून राहिलतो ना, ता आलता. चुतिया नको बनवू मले. अव ते मी गाडी पार्क करून राहिलो होतो ना, आणि तू सामान अंदर आणून राहिल ती, ता आला तो फोन त्याचा. बरं बरं जावई बुवा, जा तुम्ही, या लवकर भेटून. कापणं लवकर, उशीर करून राहिली. ठीक आहे, आता ब्राह्मणाला बोलावू का मुहूर्त काढायले? केक हाय, कापायचा आणि खायचा. आज माझ्या सालीचा वाढदिवस आहे, आज माझ्या सालीचा वाढदिवस आहे. हाव हाव, कापतो ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे. May I God bless you, may I God bless you, happy birthday to you. बबिता, हे माझ्याकडून तुला गिफ्ट, हॅपी बर्थडे. गिफ्ट? ओ थँक्यू. दीदी काय आहे याच्यात? मग पाहिजे काय आहे तर. ठीक आहे. मी बी देऊन देऊ का गिफ्ट? केक तर कापला, केक कापल्यावर देत असतात गिफ्ट, देऊन देतो मी बी. ओ मेरी प्यारी साली बबिता, तुझ्यासाठी माझ्याकडून हे गिफ्ट. जीजू थँक्यू. व माय हागड्याच्या बापानं बबिताले आयफोन दिला, तो बी लेटेस्ट आयफोन 16 प्रो मॅक्स. पण याच्याजवळ एवढे पैसे आले कुठून? मला आज लोक साधा अँड्रॉइड फोन नाही दिला, पण बबिताले आयफोन, आणि मला साधा अँड्रॉइड बी नाही. जीजू तुम्ही माझं स्वप्न पूर्ण केलं, आयफोन घ्यायचं. शेवटी आयफोन माझ्या हातात आलाच, थँक्यू. बबिता, तू टेन्शन नको घेऊ, जोपर्यंत तुझा जिजू जिंदा आहे तोपर्यंत तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. लस गोड बोलून राहिला व्हा शायना. मला सस्तासा अँड्रॉइड देऊन येईल आयफोन, सांगतोच मी आले, थांब. का मा बहिणीला आयफोन द्यायला तुमच्याजवळ पैसे कुठून आले? ते होते माझ्याजवळ. खरं खरं सांगा, कुठून आले तर? अहो सविता, खरंच सांगून राहिलो ना, होते ना माझ्याजवळ.